जे भारतीय जनता पार्टी एक असा पक्ष आहे, भारतीय जनता पार्टी निवडणुकीचं उमेदवारी त्यांना देतात जे आपापल्या प्रभागात तळागाळापासून जनतेची सेवा करतात. त्याच कारणाने मी प्रत्येक उपक्रम राबवला ज्यामध्ये माझे कधी लोकनेता सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमचे केंद्रीय मंत्री हंसराज भैया अहिर यांनी माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थित दर्शवलेली आहे. आमदार नानाभाऊ शामकोळेजी असो की आताचे आमचे आमदार किशोरभाऊ जोरगेवार, सगळ्यांनी माझ्या उपक्रमामध्ये येऊन आपली उपस्थिती दर्शवलेली आहे. माझ्या उपक्रमाला शाबासकी दिलेली आहे. कारण प्रत्येक उपक्रम माझं हे जनतेच्या लाभदायक होतं. पक्षाचं नाव आणि जनतेची सेवा दोन्ही कार्य केलं. पण मित्रांनो, आपल्याला सांगू इच्छितो 2026 महानगरपालिका निवडणूक, मी आता माझ्या मन दुखलेल्या पॉइंटवर गोष्टीवर येतो. या निवडणुकीची मला अपेक्षा नव्हती तर मला पूर्णपणे खात्री होती 100% की या प्रभाग क्रमांक 6 मध्ये माझी तिकीट फिक्स आहे. भारतीय जनता पार्टी तर्फे ओबीसी महिलांचा आतापर्यंत मला वाटलं यावेळी ओबीसी पुरुष राखीव असेल, तर मी माझी तयारी पूर्णपणे केली होती. याची गोष्ट माझ्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांना होती की हा वाढवण्याची तयारी करत आहे. पण दुःखाची गोष्ट अशी झाली की यावेळी पण अखेर ईश्वर चिठ्ठी काढून प्रभाग क्रमांक 6 मध्ये ओबीसी महिला राखीव आली. काही गोष्ट नाही, महिलासाठी नाही तर मी ओपन मधून तिकीट मागितली. पण मित्रांनो, कोणत्याच कारणाने यावेळी मला डावलण्यात आलं. तिकीट ना मला देण्यात आली, ना माझ्या मिसेसला देण्यात आली. ना महिलाची तिकीट मिळाली मला, नाही पुरुषाची ओपन कॅटेगरीमधून तिकीट देण्यात आली. मित्रांनो, आमचे केंद्रीय मंत्री आमच्या मान नितीन गडकरी साहेब म्हणतात की महानगरपालिकेमध्ये तिकीट त्यांना देण्यात येणार जे आपल्या पक्षाचं नाव प्रत्येक गरिबांपर्यंत कार्याच्या माध्यमातून पोहोचलेलं आहे. त्यांनाच भेटणार, अशांना नाही भेटणार जे नेत्याच्या गाडीमध्ये घुसून नेत्याच्या माग त्यांची शेपूट बनवून घुमतील. अशाला तिकीट देण्यात येणार नाही, हे आमचं नितीन गडकरी साहेबांचं बयान होतं. पण झालं काय चंद्रपूर महानगरपालिकेत? झालं तेच जे नितीन गडकरी साहेबांना म्हटलं नाही, भेटणार नाही, त्यांना तिकीट देण्यात आली. अहो, अवघ्या 10 दिवस अगोदर कोणी पक्ष प्रवेश करतो त्याच्या मिसेसला तिकीट देण्यात आली. जो मागच्या 6 महिन्यापासून तुमच्या गाडीमध्ये दिवस रात्र तुमच्या मागं घुमतो. जनतेची सेवा काही नाही करता येतो, फक्त तुमच्या गाडीत हो भाऊ तुमच्या मागं घुमतो, त्याला तिकीट देण्यात आली. आणि आमच्यासारखे तळागाळातून काम करणारे, दिवस रात्र कोरोना काळासारखा जीव घेणारा महारोगा टायमी आणि आमच्या घरचे नव्हतो, पक्षाचं काम करत, अशा लोकांना तुम्ही डावललं. त्यासाठीच तुम्हाला जे जमलं ते तुम्ही केलं. त्यासाठीच आम्ही आता आमच्या परीनं, तुम्ही नेते मंडळीनं आपली जे मनोपली केली आणि आम्हाला डावलण्यात आलं, तुम्ही तुमचं कार्य केलं, आता आम्ही आमचं कार्य करतो. आता येतो मी विषयावर. विषय आहे बंगाली कॅम्प मंडल प्रभाग क्रमांक 4 क गटातून निवडून आलेले उमेदवार ॲडव्होकेट सारिका संदूरकर यांचं मी आयुक्त साहेबांना पत्रव्यवहार केलेला आहे की या निवडून आलेल्या उमेदवाराला आपण अपात्र का करावे. याचं कारण, त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याची दिशाभूल केलेली आहे. खोटं शपथपत्र त्यांनी जोडलेलं आहे आणि त्या शपथपत्रामध्ये यांची स्वतःची साईन आहे. त्यांनी तिथं लिहिलेलं आहे की या गोष्टीमध्ये जर मी चुकीची असेल तर माझा तुम्ही अपात्र करू शकता, हा अधिकार निवडणूक अधिकाऱ्याला त्यांनी साईन देऊन दिलेला आहे. तर हा पत्र मी त्यांना 21/1/2026 ला आयुक्त साहेबांना दिला. त्याच्यानंतर आयुक्त साहेबांनी या विषयाची गंभीर, आम्हाला अभिमान आहे यावेळीचे आयुक्त चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे जे आयुक्त लाभले आहेत ते IS कॅटेगरीचे अधिकारी आहेत. खरंच खूप छान व्यक्तिमत्वाचे माणूस आहेत. त्यांनी त्वरितच आपल्या टीमला बोलवलं, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, टाउन प्लॅनर सगळ्यांना बोलवलं, मीटिंग घेतली आणि मला त्यांनी म्हटलं की या अर्जासोबत तुम्ही आणखी 2 पेपर जोडा, गाव नमुना 7 आणि अर्ज उमेदवाराची कराराची साईन स्वाक्षरीची पत्र, घराची फोटो. तर याच्यानंतर त्यांनी म्हटल्यानंतर मागच्या जवळपास 20 ते 22 दिवसापासून मी या सगळ्या पुराव्याला जमा करून अखेर त्याचा गाव नमुना 7 पण जमा केला. गाव नमुना 7 मध्ये ते 503/7 मध्ये त्यांची हे घर आहे जो सरकार मान्य आहे, त्यांच्या घराची फोटो आणि सोबतच त्यांनी उमेदवारी भरताना जे फॉर्म दिला होता त्याच्यावर स्वाक्षरी पण आहे.
आम्ही जो उमेदवारी फॉर्म भरताना 10व्या अनुक्रमांक 16 मधील 5वा पॉईंट आहे, जो संविधानाच्या नियमांतर्गत त्या ठिकाणी जर हे खोटे ठरतात तर हे अपात्र ठरतात, त्याची पूर्णपणे माहिती आमच्या आयुक्त साहेबांना मी पाठपुरावा केलेला आहे. आणि आता आयुक्त साहेबांना मी एकच विनंती करतो की आयुक्त साहेब, आपण चंद्रपूरला लाभलेले पहिले AIS अधिकारी आहात, तर माझ्या या विनंतीला मान देऊन आपण म्हटलेले मी पूर्ण दस्तावेज आपल्याला दिलेले आहेत. आपण या दस्तावेजाचा मान ठेवून मी जे दस्तावेज दिले आहे किंवा हे जे आपल्याला दिलेलं पत्र आहे याच्यामध्ये कलमा अंतर्गत ते कशा प्रकारे अपात्र ठरतात, हे कलम माझ्या घरची नाही, संविधान महानगरपालिका मुंबई महानगरपालिका 1943 आणि 1888च्या अंतर्गत या कलमे अंतर्गत कसे अपात्र ठरतात त्याची मी पूर्णपणे आपल्याला माहिती आणि पाठपुरावा केलेला आहे. मी आपल्यास हात जोडून एकच विनंती करतो की आपण माझ्या या अर्जाला लवकरात लवकर न्याय द्याल अशी 23/1/2026 मी दिलेल्या पत्रव्यवहारानंतर आमचे IAS अधिकारी आयुक्त साहेबांनी अखेर माझे दिलेल्या संपूर्ण कागदपत्राच्या पाठपुराव्याच्या आधारावर 5/2/2026 ऑर्डर शीट इश्यू केली आहे, ज्यामध्ये सरळ शब्दात लिहिलेलं आहे की आपण आपली बाजू मांडण्यासाठी आणि आपली जागा अतिक्रमित नाही याचे पाठपुरावे आम्हाला करून देण्यात यावे, अन्यथा नगरसेवकपदी राहू शकत नाही अशी तक्रार कार्यालयात प्राप्त झालेली आहे. सदर नोटीस प्राप्त होताच गैरअर्जदार यांनी 7 दिवसाच्या आत जागेची मालकी हक्काबाबतची बांधकाम परवानगी कागदपत्रे सादर करावे, अन्यथा गैरअर्जदार या कार्यालयातर्फे कारवाईचे प्रस्ताव करण्यात येईल, म्हणजे अपात्र ठरवण्यात येईल. आयुक्त साहेब, 5/2/2026 हा पत्र इश्यू झालेला आहे. आजची तारीख 23/2/2026. खूप दिवस उलटून गेले आयुक्त साहेब. आतापर्यंत त्यांनी कोणतेही पेपर आपल्यासमोर सादर केलेले नाही आहे. गैरअर्जदारांनी, अपात्र होणाऱ्या उमेदवारांनी कोणतेही पेपर सादर केलेले नाही आहे. आणखी किती वेळ देता साहेब? आम्ही आपल्याला आपल्याला संविधानाची काळजी सोबतच आमच्याही गरिबांचं आव्हान आपण नोंद करून जेव्हा पुरावे सादर करण्याची वेळ संपली आहे तरी पण आपण आता वेळ न देता यांना अपात्र घोषित करावे, ही माझी तळेची आपल्याला आत्मीय मागणारी मागणी आहे. आणखी एक दुसरा विषय जो थोडासा गंभीर आहे, ही फसवणूक फक्त भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरपालिकामध्ये एकूण 23 कॅन्डिडेट निवडून आलेले आहेत. त्यापैकी मी सर्वात प्रथम या ॲडव्होकेट सारिका संदूरकरला विशेष यांच्यावर लक्ष देऊन ही पेपर यासाठी तयार केलेले आहेत. ॲडव्होकेट असून तुम्ही शासनाची दिशाभूल करतात आणि सोबतच यांच्यासोबत आणखी 10 कॅन्डिडेट असे आहेत ज्यांनी पूर्णपणे शासनाची दिशाभूल केलेली आहे आणि ते पण अपात्र ठरतात. कायदा आणि अपात्र ठरण्याचे कारण फक्त हे अतिक्रमण जागेवरील बांधकाम नाहीये. अहो, कोणी जन्म घेतलाय आलापल्लीला, शिक्षण घेतलंय घुगुसला, पण त्यांची कास्ट व्हॅलिडिटी बनते यवतमाळची. कोणाजवळ एकाच नावाचे 2 कास्ट सर्टिफिकेट आहेत, यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर जिल्हा. असे अनेक कारणं आहेत, सगळ्यांची वेगवेगळी कारणं आहेत, सगळ्यांचे वेगवेगळे पाठपुरावे कागदोपत्री मी जमा करत आहे. सगळे कागदोपत्री जमा झाल्यानंतर आता सारिका संदूरकरचे पूर्ण पेपर जमा झालेले आहेत. त्यासाठी मी अगोदर यांना हे केलेलं आहे की यांना अगोदर अपात्र करण्यात यावी. बाकीचे 10चे पाठपुरावे मी नंतर आयुक्त साहेबांसोबत सदर करणार, तेव्हा ती मागणी करू. धन्यवाद. सॉरी, मी याबद्दल सांगू इच्छितो की इलेक्शन झाल्यापासून मी भारतीय जनता पार्टी आणि आमच्या वरिष्ठ नेत्यापासून दूर झालेला आहो. मी माझ्या मनातली जी नाराजगी आहे ती व्यक्त केली आहे. आमचे माजी केंद्रीय मंत्री अमरनाथ अहिरजी यांना भेटून मी माझं मनातलं दुःख व्यक्त केलेलं आहे. त्यानंतर मला वाटतं 4 तारखेनंतर मी आतापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही कार्याला किंवा ऑफिसमधून मला कोणत्या बाबीचा फोन आलेला नाहीये. त्या प्रकारे मी आजही म्हणू शकतो की मी आज भारतीय जनता पार्टीपासून एक प्रकारे दुरावलेला आहोत.